याला मारायला या इकडे आमच्या माणसाला मारू नको. अरे बाप, एवढा मोठा दगड घेऊन आली डायरेक्ट. भाई जॅक भाई के तो मजे ही मजे. आज जॅक खाएगा मावा ब्रेड. चलो ये इकडे. हा सेट 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 नो सेट सेट. गुड बॉय गुड बॉय. डाऊन नो डाऊन डाऊन. गुड बॉय. ते ठेवीन हा, मम्मी काउंट करीन तेव्हाच खाशी ना. ओके चलो आधी स्पीक. बस गुड बॉय गुड बॉय. ओके स्टे. थांब. स्टे. गुड बॉय स्टे. साला सुनता नहीं मेरी बात. गंदा बच्चा है ये. सो हे गाइस वेलकम टू SJ व्लॉग्स. सो गाइस आजचा जो ब्लॉग आहे ना तो खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. तर आहे ना तुम्हाला सांगतो बघा, आज आहे ना डुग्गू माझ्यासोबत आलेली. इतकी जबरदस्त गरमी आहे की गरमीमुळे ये बाई जाय ना तिकडे बघा. रोज इथून काम इतकं असतं की लेट होऊन जातोय. आणि आता जयंती आहे म्हणजे भरपूर साऱ्या अशा जयंती आहे. सो त्याच्यामुळे इतके फोटोशूट चालू आहे की तुरंत इन्स्टंट ते एडिट करून द्यायचे. त्यामुळे माझ्या बिचाऱ्या नवऱ्याला ना माझ्यासाठी वेळ आहे ना कोणासाठी वेळ आहे. मला स्वतःसाठी पण वेळ नाही आहे. काय सांगू मी तुम्हाला. बट आज मी ना डायरेक्ट डुग्गूला सोबतच घेऊन आलो. आणि तिला पण आहे ना माझ्या सोबतच मी आता शिकवणार आहे. आणि रोज तिची आता ट्रेनिंग चालू करणार आहे. सो आज ती शिकते प्रीमियर प्रो. आणि इकडे डुग्गेश पण रेडी होऊन गेलेला आहे. मी डुग्गेश नाहीये. मग कोण आहे? मी फक्त डुग्गू आहे. मैं जानता हूँ तू फक्त डुग्गू आहे. ओके भाई लंच टाइम झालेला आहे आमचा. आणि लंच टाइम म्हणजे काय, लंचच होऊन गेला. आता मस्त पैकी उडदाची डाळ बनवली होती आज आपल्या डुग्गूबाईने. तर उडदाची डाळ खाल्ली मस्त काला मोडून. बघा MC स्टँडचा भक्त झालेला आहे. नाही दोघी याच्यामध्ये बाडी आणि मध्ये टिकली. लावून देऊ कापूस. दे रे असा करत. ऐका ना मम्मीने पाहिलंय संध्याकाळी. हे काय म्हणे काय चक्क्यांसारखं काय चक्क्यांसारखं बोल. एका मोहल्यांसारखं घाल म्हणे. काम कर दुसऱ्या हातामध्ये मी बांगडी घालून. भांजे एकदा कसं टाळी कसं वाजवशील. एवढी शेजारी चांगली वाटते ती. एवढी मोठी मोठी येते ऐकत नाही तो. तेच ना मला भेटली छोटी तर काय कर. पाहू दे त्याने मशीनने मारले. आपल्या ऑडियन्सला दाखवू दे. या बाय द वे ती कानातली बाळी नाहीये. त्याने ते कानातलं घेतलंय 10 रुपयाचं आणि ती बाळी म्हणून घालतोय. सो गाईज याने काय केलंय माहितीये का, 2 मिनिटं. याने काय केलंय माहितीये का, आता जे गुढीपाडव्याची जी जत्रा होती ना तिथून बायांच्या त्या स्टोर मध्ये जाऊन 10 रुपयाची पाली घेऊन आला. कानात घालून घेतली. हा गुढीपाडव्याच्या त्या यात्रेमधून घेतली आणि मरी मातेच्या. 10 रुपये. हा आणि मम्मी बोलली तुला सोन्याची घाल म्हणून. नंतर आता कशाला घालतो. बरोबर आहे. मी 10वी झाल्यावर मी पण 10वी झाल्यावरच घालतोय. दोघी कानात घातलंय. दोघी कानामध्ये घातलंय. ते कान टोचले त्याने मशीनने डायरेक्ट. अशी हे असते ना त्याच्यामध्ये हे कानातला अडकवता. खिडकी पण असते. आणि मग गन सारखं आपण हे करतो ना त्याचा घोडा दाबला सक्ट कशी मध्ये झालं ते बंद होऊन जातं. खिडकी सही तू बंद तो काढायला ना किती वेळा काढली मी त्याला काढून परत घातलंय किती वेळा. तुला मी द्यायच्या का कानामध्ये सट साठ नॉर्मली जा सोनाराकडे. सोनारा असं पकडीन ते बाडी आणि अशी घेईन कान 60 काना हे हाताने टोचीन मस्त. अरे मी टोचून एक काम कर तू 2 घे घाल नको एक मध्ये. कोई तरीका है भीख मांगने का. हा एक दे रे अजून मस्त. आपण मध्ये असा टिक्का लावू गोल मोठा. गाडीन ना मग मी इकडच्या कानात घालीन. गोल मोठा मस्त मध्ये टिक्का लावू
आणि मग मस्त पुष्कर. आणि लिपस्टिक बी माझ्याकडे देऊ का? हा? लिपस्टिक आहे. हा लाव 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 लिपस्टिक लाव. थांब टिकली लावू आपण पुष्करला. पण अशी आहे गोबरीगड नाही हे वहिनी तुझी कडे लावताय घ्या ना मस्त मोठी वाली एवढी एवढी. नाही एवढी मोठी मम्मीची ती. हा पुष्कर लावून तर बघ कशी वाटते. इकडे मी तुम्ही पुरा हा फेकून देतो. लावून तर बघ असं कर. किती हाऊस होते ना, माझं घर. टिकली लावतो. कर रे कर तेव्हा कर हा ओंबी हा बोकड्याने दारी ठेवतो छोटीशी खालून. कापतोय आणि मी आता. आणि हे कानात इकडून घालून ठेवलं इकडनं घालून नाही, ठेवलं. टिकली दे तू काय गोल गोल करतोय तिला. कुठे हे पाहिजे हातात पागलच्या. दाखव रे. फेकली टिकली. काय? उरा उरा कर. जाऊ दे काय म्हणणं आहे तुझं पुष्कर ह्या लुक मध्ये? म्हणजे हा MC स्टँड फॅन लुक या लुक मध्ये कसा वाटतोय पुष्कर? काय रे कसा करा बरं. कसा टाळ्या वाजवतोय पायऱ्या पुष्कर. ब्लॉगिंग साठी टाळ्या वाजवतोय मी. ओ माझं मत आहे की याने हे जे काही रिकामे कामं केले ते आता करू नये. त्याच्याकडे सोन्याची आहे, मम्मी बोलली देणार आहे म्हणून ते रिकामे कामं काबरं केले ती. आणि जर कधी आणि ते तर ते जाऊ द्या. कालच्या दिवशी अजून ते काय घेऊन आला काय माहिती, ते झिकझॅक वाला ते हे हा कड ते घालून घेतलं. मग मम्मीने बघते, मम्मी म्हणते एक काम कर दुसऱ्या कर बांगड्या देऊ का म्हणे. लहान बाळाचा घालून घेतला होता का रे चोरून. फक्त टिकलेला बाकी राहिला तो. काही मी करत बसतो आयटम. अरे हो ते तर ते हा झाला सर्व ते त्याची जी काही मंडळी आहे ते कानामध्ये बाळा घालून फिरून राहिलेले. गल्लीतले नकली बाळा का घालताय. एकाने ते राजाने बियाचं पाहिलं आणि ते राजाने अरे हो घेतली. अरे बरोबर आहे काचेची होती ते, काचेवर बरोबर आहे. यांनी काय केलंय माहितीये का तुला माहितीये का यांनी काय केलंय? काय? आपल्या गल्लीत त्या दिवशी तो गोंधळ होता ना, तो गोंधळ पाहिला यांनी त्या दिवशी. त्या गोंधळामध्ये बोलवलं डायरेक्ट चाल दाखव. वय रे. हा, करा. नवऱ्याने- करा बरं. नाही टिकले लावून बघ. करा बरं. टिकले लावून बघ. जाऊ दे मग आज फायदा पकडा. मसाले वाया घालतात ते टेकलेली कामी. लावून तर बघ कशी वाटते. टिक्का तसावी तू लावतो तू इथे वरती. थांबणार आहे. इथे दिनेश दादा आमचे फोटो एडिटिंग करताय 4-5 दिवसानंतर उगवलेले. काहीच नाही करणार आहे, काढून टाकू. भाई दो टिकली. थांबणार रे. मस्ती डॅम गाय. भाई कसं आहे ना, जेवण झाल्यावर कसं असं झोप वगैरे लागतं. सो त्याच्यासाठी थोडीशी मस्ती वगैरे चालू असते आमची. आणि आज कसे दोघी नमुने बरोबर भेटले. हा ओम आणि हा पुष्कर. हे बघा ओम पुष्कर दोघी नमुने आले. आणि हे जे काय म्हणता एंटरटेनमेंट आहे हे वाढवण्यासाठी अजून ओके असं कसा असतो रे. नाही राहू द्या माझ्या हसनावर का नव्हते कसे म्हणजे एकदम नॉर्मल एकदम वेगळेच वाटत होते. आले नुसतं पाहिलं काय चाललंय काहीच नाही एकदम चालले गेले सगळे टाइमपास केले. ओ बाबा आम्ही काम केलं आणि आता जस्ट जेवण झाल्यानंतर बसले. तू हा. नंतर ना तुला काही माहित नाही. मी म्हणतो यांनाच मिरची लावा. नाही तू तर आपला कोणता कट आहे हा गोबरी कट. माहिती का गोबीच्या किती वेळ झाला आता मध्ये बसले. चला जरा बाहेर हा खाऊन पिऊन येऊ. पण आता खायलाच पाहिजे का अभि. पाणी प्यायले पाय धुवून देतो तोंड्या. हप करके डालना, हप करके डालना, हा खायला. हाफ म्हणजे हाफ कट. हाप हा म्हणजे असं हाप काहीतरी हाप कर कोण शेअर. मग त्यांना चॅनल ओपन केलं होतं का? तू आता घरी जा. घरी का बरं जात नाही तू? हा हाप उकडीचे मोदक खायचे. काय खायचंय? उकडीचे मोदक. आता घरी जा ना. का मोदक खाते एडी? मोदक म्हणजे तुला मोमोज खायचे ना? हा मोदक गणपती बाप्पा बसल्यावर भेटतील, आता नाही भेटणार. हा मग मी गणपती बाप्पा आहे आणि मग मला पाहिजे. हा गणपती बाप्पा. हा तू मोदक तोंडायचा. तू पिचकेल मोदक वय मध्ये बिना ग्रेव्हीचा मोदक वय मध्ये. कालच्या दिवशी ना पुष्करला आज जो पुष्कर हा इथे आलेला आहे ना आपल्यासोबत, तर याचं कारण काय आहे? हा शिकण्यासाठी तर आलेला आहे आज, पण याच्या मागचं कारण काय आहे?
कारण असं आहे की कालच्या दिवशी ना पुष्करला मम्मीने अशा चपाचप झोपेमध्ये रपाडे आणले ना, त्याच्यामुळे आई ते आलाय. तुम्हाला ते पण दाखवतो, ते व्हिडिओ घेऊन ठेवलेले मी माझ्या याच्यामध्ये बघा. कालचे व्हिडिओ पण दाखवतो मी तुम्हाला. कालचा ब्लॉग पडला नाही पण मी व्हिडिओ नक्की घेऊन ठेवलेले. म्हणून हा माकडतोंडे आज आला इथे. नाही बे हा? कालेला कसा शेपारला मम्मीने ते थांबण्या आता या तुम्ही आता बघते ना कालचे फुटेजेस बघा. कालचे फुटेजेस लावलेले बघा मी आता. त्याच्या कमरेमध्ये उठ रे उठ. फोन लावलो तो रोजानं, फोन लावलो तो रोजानं. नाही सांगतो म्हणजे जोर झाला नाही सांगतो ना नाही सांगतो ना. कारण तुला नाही सांगितलं होतं खरंच डीजे मध्ये जायला. का गेला तू? हाँ भाई अपना शेर अभी उठ चुका है. शेर का आग देखते अभी कैसा है. आमच्या गल्लीत एक हळदीचं हे वरात जात होती. त्या वरातीमध्ये ना फाईट केली एका मुलासोबत डुबऱ्या नावाच्या, आणि फाईटमध्ये पुष्कर जखमी झाला आहे. शेर दाखव पुढे झाला दाखव. हे बघा इथे शेर जखमी झाला होता बघा. आता शेर बरा आहे. तर शेर पटापट आंघोळ करा आणि आपल्या कामाला लागा. मोमोज तोंडाच्या बिना ग्रेव्हीचा मोदक. वट अरे हा थांब पिक्चर आला ना. कोणता पिक्चर आहे? माइनक्राफ्ट. दे ना मग चाल ना. चला पाहू दे ना पिक्चर. देतोय पिक्चर कोण? ए मी कुठे मोबाईल पाहतो. वहिनी चालली याला मारायला. ऐक रे आमच्या माणसाला मारू नको. अरे बाप एवढा मोठा दगड घेऊन आली डायरेक्ट. का बरं पण नाही रे भाऊ काही मला नाही पाहिजे मूवी वगैरे. हो बाप ऐक रे ए भिंतीला ऐक ना भिंतीला स्क्रॅच पडतंय ना. अरे माकड तोंड्या राहू दे ना. ऐक रे ठेव रे. ऐक रे लागून डोकं बिकं फुटून जाईन त्याचं. हो बाप म्हणजे झोंबी का तिच्यात? हा झोंबी आहे. भाई हे सगळं का चालू आहे तुम्हाला माहिती आहे का? कारण की ओम आहे ना मस्त एकदम छान अशा मूवी ना इंटरनेटवरून शोधून मस्त मला देतो आणि मी त्या मूवीचा आनंद घेतो मस्त पैकी. आणि डुग्गूचे जीवार येते की मी मूवी बघतो मस्त. आणि मी दिवसा बघतो मूवी, मी रात्री बघतो. काय बरोबर आहे? कारण मी रात्री बघतो का? मी दिवसा बघतो ना फक्त. मी जेव्हा काम करत असतो एडिटिंग वगैरे त्यावेळेलाच मी मोबाईल असा खाली ठेवून बघतो मूवी. बाकी मी घरी वगैरे बघत नाही. मला माहिती आहे घरी बघितल्यावर अरे त्या आवाजामुळे माझा आवाज येत नाही ना. भॅऱ्या करतोय माकड तोंड्या. निघ तिकडे. ऐक रे त्या पत्रावर पडशील ना. नाही घेते मी. काय सांगायला आला तू खाली? बेटर आहे. एवढा मोठा दगड घेऊन आले तू डायरेक्ट. आजपासून स्टुडिओ मध्ये कोणी मूवी बघणार नाही. डुग्गू मॅडमचा सक्त आदेश आहे. बरोबर आहे. कामाला येता की मूवी पाहिले तर आपण येतो रे. मला समजतं का काय? मला सोडून तुम्ही नाही पाहिजे रे. गेम खेळतो. हा अरे ते जो मूवीच्या गेम वर बनवलेली आहे ना तो गेम खेळतो मी. हे म्हणतोय. राहू दे पकडले रे. जाय रे ओम जाय रे जाय. सादरा सुधरा मुलगा आहे. तू हाकरा पादरा मुत्रा मुलगा आहे तू. ए
हागरा पादरा मूत्र पोरगा तू, साधा सुद्धा पोरगा नाही तू. हा कचरा कधी टाकणार आहेस तू? भाई आज उद्या हा पोरगा बिर्याणी आणतो रोज, केळे आणतो, काही म्हणजे रोज काही खातो आणि सर्व कचरा ते कचरा पेटी एवढी भरून गेली अक्षरशः, पण कधी एक दिवस फेकायला जात नाही. एवढा गलिच्छ पोरगा मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. हा त्याला फक्त गेमच्या बाबतीत समजून त्याचा डेस्क दाखवते. हे बघा त्याचा डेस्क बघा किती घाण असतो. हा हे बघा सेटअप वगैरे, हा हे बघा झाडू वगैरे मारला नाही. हे बघा याची घाण, हे बघा हे अरे हे बघा काल खाल्लेलं हे भुईमंगाच्या. अरे ओ पीनट बटर, बापरे 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 बापरे. कोणी काहीच नाही पाहिलं. अरे रे 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 अरे 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 ओ गंदगी पीनट बटर तोंडाच्या. कोणी काहीच नाही पाहिलं. सकाळी 2 नंबरला जातो बिना धुवायला उठतो का? अरे हे परवाच आहे. हे तेच परवाचं म्हणते आहे. मी. काय रे तू घाण मध्ये कस काय बसतो रे एवढं? अरे हे कालचंच आहे. कालचंच आहे ते सगळं. हे काय हे बाप रे बाप इतकं. महिनाभराचं आहे ते. महिनाभराचं. मग महिनाभर पासून का झोपला होता तू? महिन्याचं आहे ते. आपण 1.5-2 महिने झाली तर काहीच खाल्लेलं नाही. बाहेरचं नाही खाल्लं. मी लगेच फेकून देतो हातात. आम्ही लगेच मी ठेवतच नाही असं. मी पण फेकतो ना आणि याच्यातच हे फेकतो काय ना. फेकलंय बघ. ते लगेच डस्टबिनच आहे ते. एक नंबरचा गंध आहे. तू सकाळी जात असेल ना शिशी करायला, ते बी धुत नसणार तू. खरकटे घेऊन फिरत असेल सर्व. सो गाईज आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, नक्कीच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा खूप सारं. आणि असे छान छान आणि नवनवीन रोजचे तुम्हाला ब्लॉग बघायचे असतील तर खूप सारं प्रेम करा आणि फॉलो करा. तो गाइस चलो मिलते हैं कल. आज के लिए बस इतना ही. बाय.